नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण गुन्हे अन्वेषण विभागातील म्हणजे CID मधील सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक भरती 2026 याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. कालच प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये या विभागामध्ये सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक यांची 16 पदे भरावयाची आहेत. याच्या अगोदर 2017-18 मध्ये ही परीक्षा झालेली होती आणि त्यामध्ये फॉरेन्सिक विभागातील फॉरेन्सिक इन्स्पेक्टर आणि त्याचबरोबर सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक यांची जी परीक्षा आहे ही एकत्र झालेली होती. या परीक्षेची संपूर्ण तयारी ओमकार अकॅडमीच्या वतीने त्यावेळेला करून घेण्यात आलेली होती आणि सांगायला आनंद वाटतो की त्यामध्ये बहुतांश विद्यार्थी जे आहेत हे ओमकार अकॅडमीचे या परीक्षेमध्ये सिलेक्ट झालेले होते. या परीक्षेचं थोडंसं वेगळेपण इतर परीक्षांच्या पेक्षा आहे आणि त्या वेगळेपणाबद्दल आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. याची तयारी विद्यार्थ्यांनी कशी केली पाहिजे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे जे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत अशा प्रत्येक विद्यार्थ्याने शेवटपर्यंत हे व्हिडिओ लेक्चर अवश्य पहा अशी मी तुम्हाला विनंती करेन. यामध्ये काल तुम्ही आलेली जाहिरात पाहिली असेल तर सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक यासाठी एकूण 16 रिक्त पदं आहेत. कालपासून ही अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ही सुरू झालेली आहे. 10/2/2026 पासून ते 11 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला हे अर्ज भरता येणार आहेत. यामध्ये जी आपण पात्रता विचारात घेतो त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी या पदासाठी अर्ज करणारे जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी विशिष्ट पात्रता आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातील विज्ञान शाखेतील पदवीधर, मुख्य विषय रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र उपविषयासह प्रथम अथवा द्वितीय श्रेणीतील पदवीधर किंवा न्यायसहाय्यक विज्ञान शाखेतील पदवीधर BSc कंप्लीट असणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे एक तर तुम्ही रसायनशास्त्रातली पदवी तुमच्याजवळ असली पाहिजे किंवा त्याचबरोबर फॉरेन्सिक सायन्सची पदवी असली पाहिजे आणि या ठिकाणी मुख्य विषय रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र उपविषयासह असं म्हटलेलं आहे. तर अशी ही पात्रता असणारे विद्यार्थीच फक्त या परीक्षेस पात्र असणार आहेत, अर्ज करू शकणार आहेत. आता या परीक्षेची जी परीक्षा पद्धत आहे बाकी सर्व ज्या अटी आहेत वयोमर्यादा शारीरिक पात्रता वगैरे या अटी इतर सर्व परीक्षांच्या प्रमाणे आहेत. यामध्ये अपंग उमेदवारांना या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे कारण साहजिकच ही फॉरेन्सिक डिपार्टमेंटशी रिलेटेड सर्व्हिस असल्यामुळे. त्याच्यानंतर वयोमर्यादा जी आहे ती खुला प्रवर्ग 18 ते 38 आहे, मागासवर्गीय 18 ते 43 आहे. आरक्षणाच्या तरतुदी ज्या आहेत ह्या नेहमीप्रमाणे आहेत. फक्त यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आपल्याला पाहायचा आहे ही जी परीक्षा पद्धती आहे ही परीक्षा पद्धती थोडीशी वेगळी आहे. यामध्ये 2 टप्प्यामध्ये ही परीक्षा घेण्यात येते. यामध्ये पहिला भाग जो आहे हा लेखी परीक्षेचा आहे. यामध्ये आपण पाहू शकतो अर्हता प्राप्त उमेदवाराची ऑनलाईन 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षेमध्ये भाग 1 मध्ये 120 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा आणि भाग 2 मध्ये 80 गुणांची निरीक्षण चाचणी असणार आहे. आणि ह्या दोनही परीक्षा ज्या आहेत ह्या ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील. मागील परीक्षेमध्ये मात्र जी निरीक्षक चाचणी होती ही निरीक्षक चाचणी ऑफलाईन स्वरूपामध्ये झालेली होती. या ठिकाणी मात्र या जाहिरातीमध्ये म्हटलेलं आहे की 80 गुणांची निरीक्षण चाचणी सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येईल. सदर निरीक्षण चाचणी करता दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुलनात्मक परीक्षणाने आकलन करून देणे आवश्यक राहील. तसेच काही प्रश्नांची उत्तरे त्या प्रश्नानुसार द्यावी लागतील. निरीक्षण चाचणी आतापर्यंतचा ज्या परीक्षा झालेल्या आहेत यामध्ये निरीक्षण चाचणी हा घटक अतिशय निर्णायक ठरतो. निरीक्षण चाचणीमध्ये तुमचं ऑब्झर्वेशन स्किल तपासलं जातं, त्याचबरोबर तुमची स्मरणशक्ती तपासली जाते आणि त्या अनुषंगाने ही निरीक्षण चाचणी घेतली जाते. आता यावर्षी ही निरीक्षण चाचणी ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा यामधला आहे. ऑनलाईन भाग 1 ची परीक्षा ही 120 गुणांची असून त्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश असेल. प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील. परीक्षेचे माध्यम मराठी किंवा इंग्रजी राहील. म्हणजे तुमच्या लक्षात येईल 120 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे त्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी असणार आहे म्हणजे एकूण 60 प्रश्न असतील. यामध्ये परीक्षेचं माध्यम हे मराठी किंवा इंग्रजी राहील. बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा असणार आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे जे वेटेज जे आहे हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणक, सामान्य ज्ञान आणि याचबरोबर गणित, इंग्रजी, मराठी हे विषय अभ्यासक्रमामध्ये आहेत. इतर सरळ सेवेच्या परीक्षांपेक्षा हा अभ्यासक्रम थोडासा वेगळा आहे.
कारण साहजिकच फॉरेन्सिक डिपार्टमेंटशी रिलेटेड पोस्ट असल्यामुळे या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये तुमच्या लक्षात येईल की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सामान्य ज्ञान हे विषय आहेत, संगणक हा विषय आहे आणि सामान्य ज्ञान आहे, त्याचबरोबर गणित, इंग्रजी, मराठी. म्हणजे याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की सर्वात जास्त वेटेज जे असणार आहे हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांना तुलनेने सामान्य ज्ञानामधल्या विज्ञान या घटकाला वेटेज हे जास्त असणार आहे. त्याचबरोबर गणित, इंग्रजी, मराठी यामध्ये साधारणपणे इंग्रजी, मराठी, गणित हे जे प्रश्न आहेत हे एक 30 पर्यंत असू शकतात आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयाचे जे प्रश्न आहेत किंवा सामान्य ज्ञान हा विषय पकडला तर ते साधारणपणे 30 प्रश्न असू शकतात किंवा 40-20 अशा पद्धतीचं वेटेज सुद्धा या ठिकाणी असू शकतं. त्या अनुषंगाने आपल्याला ह्या परीक्षेची तयारी करायची आहे. 200 गुणांची ही ऑनलाईन परीक्षा जी आहे हिचा कालावधी 120 मिनिटाचा असेल. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की ही जी ऑनलाईन परीक्षा आहे याच्या अगोदर काय होत होतं, अगोदर लेखी परीक्षा होत होती आणि त्याच्यातून विद्यार्थी निवडले जात होते आणि त्याच्यानंतर त्यांची निरीक्षण चाचणी घेतली जात होती. पण यावर्षी हा खूप महत्त्वाचा असा बदल आहे की या ठिकाणी लेखी परीक्षा आणि निरीक्षण चाचणी म्हणजे तुमची 120 गुणांची आणि 80 गुणांची अशा दोन्ही परीक्षा ज्या आहेत ह्या दोन्ही परीक्षा एकाच वेळेला होणार आहेत आणि यांना 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा 120 मिनिटाचा वेळ असेल, 2 तासाचा वेळ असेल. तसं वेळ आपण पाहिलं तर हे 60 प्रश्न आहेत आणि हे उरलेले 40 प्रश्न असतील आणि त्याच्यामध्ये लक्षात येते की वेळ जो आहे तो पुरेसा आहे. उपरोक्त नमूद संकेतस्थळावर उमेदवाराकरता ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप समजण्याकरता सराव चाचणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजेच जे हे जे संकेतस्थळ दिलेलं आहे जाहिरातीमध्ये maha.cid.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला ऑनलाईन परीक्षेसाठी संभाव्य प्रश्नपत्रिका ह्या मॉक टेस्ट ज्या आहेत ह्या मॉक टेस्ट संभाव्य म्हणता येणार नाही, मॉक टेस्ट ज्या आहेत ह्या मॉक टेस्ट उपलब्ध करून दिल्या जातील. त्याच्यानंतर गुणवत्ताप्राप्त उमेदवारांना आरक्षण व रिक्त पदानुसार प्रमाणपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येईल आणि याबाबतची माहिती देखील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. मुलाखत जी आहे साप्रवी शासन निर्णय क्रमांक अन्वये मुलाखत प्रक्रिया या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे. या पदासाठी मुलाखत होणार नाही. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा व निरीक्षण परीक्षेमध्ये उच्च गुण प्राप्त उमेदवारामधून शासन निर्णय दिनांक 19/10/2007 नुसार रिक्त पदांच्या संख्येच्या प्राप्त गुणानुसार व प्रवर्गनिहाय अंतिम निवड यादी ही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. आता यामध्ये सगळ्यात या ठिकाणी कागदपत्र दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर जी सर्वसामान्य जाहिरातीमध्ये जी माहिती असते ती दिलेली आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गाला 1000 रुपये आणि मागास प्रवर्गाला 900 रुपये भरावयाचे आहेत. अशा पद्धतीने ही सविस्तर जाहिरात या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता या परीक्षेची नेमकी तयारी आपण करावी कशी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सांगायला अभिमान वाटेल की आपल्या ओमकारकर अकॅडमीचे जालिंदर गळवे हे सध्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत आणि गेल्या परीक्षेला मागील 2017-18 मध्ये जी परीक्षा झालेली होती त्या परीक्षेला त्यांनी महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थ्यांना या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केलं होतं. आपल्या मुंबईच्या शाखेमध्ये, पुण्याच्या शाखेमध्ये, दोन्ही शाखांमध्ये याच्यासाठी आपण मार्गदर्शन वर्ग आयोजित केले होते आणि त्यातले बहुतांश विद्यार्थी यशस्वी झालेले होते. तर त्यामुळे या परीक्षेची तयारी करत असताना विशेषतः जो निरीक्षण चाचणीचा जो घटक आहे हा आत्तापर्यंत अभ्यासक्रमाला असणाऱ्या इतर कुठल्याही विषयापेक्षा वेगळा आहे आणि त्यामुळे त्याचं योग्य मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. याच्यासाठी जी विशेष सत्र आहेत ही विशेष सत्र आपण साधारणपणे ही अर्ज प्रक्रिया पूर्ण होण्याच्या टप्प्यात असताना मार्चमध्ये आपण ही विशेष सत्र आयोजित करणार आहोत की ज्यामध्ये तुमच्या निरीक्षण चाचणी या विषयाची तयारी करून घेण्यात येईल. नेमके प्रश्न कसे विचारले जातील, ऑनलाईन स्वरूपामध्ये या प्रश्नांच्या मध्ये काय बदल होऊ शकतो याच्याबद्दलची तयारी करून घेण्यात येईल. त्याचबरोबर लेखी परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस सुद्धा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आपण सरळ सेवेच्या रेग्युलर पॅटर्नपेक्षा थोडासा वेगळा पॅटर्न आपल्याला या परीक्षेला अनुसरावा लागणार आहे हे स्पष्ट होत आहे. कारण यामध्ये जे विषय आहेत त्यामध्ये रसायनशास्त्र असेल म्हणजेच केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, त्याचबरोबर कॉम्प्युटर जो आहे संगणक हा विषय आहे आणि सामान्य ज्ञानचे जे प्रश्न आहेत सामान्य ज्ञानचे प्रश्न हे साधारणपणे करंट अफेअर्सशी रिलेटेड जास्त प्रश्न विचारले जातात आणि स्टॅटिक जनरल नॉलेजचे तो भाग हा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या प्रवाहामध्ये असल्यामुळे तो भाग त्याचा कव्हर होतो.
मराठी इंग्रजी या विषयामध्ये व्याकरण आणि शब्दसंग्रह या दोन घटकांची तयारी करावी लागते. व्याकरण आणि शब्दसंग्रहावर प्रश्न विचारले जातील. गणित हा जो घटक आहे, गणितामधले जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण व्यवस्थित कव्हर केले तर या परीक्षेची व्यवस्थित तयारी होऊ शकते. या परीक्षेसंदर्भात ओमकार अकॅडमीच्या वतीने मार्गदर्शन वर्ग सुद्धा सुरू होत आहेत. ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस सुरू होत आहेत. याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही ओमकार अकॅडमीच्या 9870480875 या क्रमांकावर फोन करू शकता. फक्त यामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे, कारण जे विद्यार्थी ज्यांची डिग्री फॉरेन्सिक सायन्समधून झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी तेवढंसं ते कठीण जाणार नाही. परंतु जे विद्यार्थी केमिस्ट्रीमधून किंवा BSc ज्यांचं झालेलं आहे अशांनी थोडंसं नक्की ही पोस्ट काय आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला म्हटले दस्तऐवज परीक्षण. दस्तऐवज परीक्षण याचा अर्थ संशयास्पद कागदपत्रांची शास्त्रीय तपासणी आणि हस्ताक्षर विश्लेषण करणे हा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्याचबरोबर फॉरेन्सिक विश्लेषण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारी तपासात तांत्रिक पुरावे संकलित करणं हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचबरोबर न्यायालयीन साक्ष देणं, म्हणजे ह्या कामाचं जे स्वरूप असणार आहे, पदाची मुख्य जबाबदारी जी असणार आहे ही या 3 घटकामध्ये विभागलेली आहे. त्यामध्ये न्यायालयीन साक्ष, केलेल्या तपासावर आधारित तज्ज्ञ म्हणून न्यायालयात अहवाल सादर करणं. कोणत्याही परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला त्या परीक्षेतून मला प्राप्त होणारं जे पद आहे या पदाच्या कामाचं स्वरूप समजणं खूप गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने आपण त्या परीक्षेत तयारी करतो. कारण सॉरी, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की जर हे काम दस्तऐवज परीक्षण किंवा फॉरेन्सिक विश्लेषणचं आहे तर या परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना परीक्षकाचा कल सुद्धा त्या विषयाकडे जास्त जाणारा असेल. त्या विषयांशी संबंधित जे काही प्रश्न आहेत ते जास्त विचारले जातील. हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागतो. एकूण पदं आपण पाहिली, 16 पदं आहेत. याच्यामध्ये पात्रता पाहिली, विज्ञान शाखेतील पदवी, मुख्य विषय रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र उपविषयासह प्रथम किंवा द्वितीय श्रेणी असेल. आणि त्याचबरोबर न्यायसहाय्यक विज्ञान BSc फॉरेन्सिक सायन्समधली पदवी आणि मराठी इंग्रजी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. MSCITचा जो कोर्स आहे त्याची तरतूद नेहमीप्रमाणे तुमचा MSCIT कोर्स असला पाहिजे. नसेल तर 2 वर्षाच्या आत तुम्हाला ते प्रमाणपत्र आस्थापनेला सादर करावं लागेल. वयोमर्यादा जी आहे ती 38 वर्षापर्यंत कमाल असेल. खुल्या प्रवर्गासाठी, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत असेल. अंशकालीन 55 वर्षापर्यंत असेल. माजी सैनिक जे आहेत सेवा कालावधी अधिक 3 वर्ष असेल. यामध्ये पदं जर आपण पाहिली तर OBC साठी 5 पदं आहेत, SEBC साठी 3 पदं आहेत, EWS साठी 3 पदं आहेत आणि अराखीव ओपन साठी 2 पदं आहेत आणि इतर प्रवर्ग जे आहेत NT SBC यांच्यासाठी 3 पदं आहेत. अशी एकूण 16 पदं आहेत. परीक्षा स्वरूप जे आहे आपण चर्चा केली. निवड प्रक्रिया जी आहे ही ऑनलाईन वस्तुनिष्ठ व तांत्रिक चाचणी या 2 स्वरूपाची असणार आहे. 120 गुणांची लेखी परीक्षा असेल, 80 गुणांची तुमची निरीक्षण चाचणी असणार आहे. अभ्यासक्रमामध्ये मुख्यतः भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, सायन्स, मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान हे विषय आहेत. त्याच्यानंतर ऑनलाईन निरीक्षण चाचणी जी आहे त्याच्यासाठी 80 गुण आहेत आणि दोन्ही मिळून एकूण 200 गुणांची परीक्षा होणार आहे. आणि अशा पद्धतीने 200 गुणांच्या या परीक्षेमधून तुमची निवड यादी तयार केली जाणार आहे. प्रवेश शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे, मागास प्रवर्गासाठी 900 रुपये आहे. माजी सैनिकांसाठी शुल्क नाहीये आणि शुल्क ना परतावा आहे, म्हणजे ते परत तुम्हाला रिफंडेबल नाहीये. तर एक साधारणपणे 10 फेब्रुवारी 2026 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. 11 मार्च 2026 पर्यंत अर्ज भरायचे आहेत. मार्च 2026 मध्ये याची प्रवेशपत्र परीक्षा केंद्र वाटप होऊ शकतं आणि त्या अनुषंगाने एप्रिलच्या अगोदर किंवा एप्रिलमध्ये एप्रिलच्या 2-3 आठवड्यामध्ये साधारणपणे ही परीक्षा होऊ शकते. त्या अनुषंगाने आपल्याला ह्या परीक्षेची तयारी करणं गरजेचं आहे. या परीक्षेबद्दल तुम्हाला काही तांत्रिक मदत लागत असेल तर या ठिकाणी तुम्हाला www.mahacid.gov.in या संकेतस्थळावर किंवा या या कार्यालयीन क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन सुद्धा जाहिरातीमध्ये दिलेली आहे. त्यामुळे कुठल्याही खोट्या आश्वासनांना बळी पडू नका. तुमची मेहनत आणि तुमचा अभ्यास तुम्हाला यश मिळवून देणार आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. या परीक्षेसंदर्भात तुम्हाला आणखी काही मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच ओमकार अकॅडमीशी संपर्क साधा. तुम्हाला या परीक्षेची इत्थंभूत माहिती दिली जाईल. त्याचबरोबर
दोनही लेखी परीक्षा आणि निरीक्षण चाचणी ह्या दोनही परीक्षांची तयारी ओमकार अकॅडमीच्या वतीने करून घेतली जाईल. या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना ओमकार अकॅडमीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.